नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी कल्याण या YouTube चॅनलवरती मी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो. आपण नेहमीच जेव्हा नवीन वॅकन्सी येतात त्याचं एक YouTube चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना माहिती व्हावं की कुठली जाहिरात आलेली आहे त्या संदर्भात व्हिडिओ बनवत असतो. आणि ज्या जाहिरातीची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता ती जाहिरात नुकतीच 10 तारखेला आलेली आहे. ती म्हणजे MPSC कंबाईन ग्रुप बी, PSI, STI आणि ESO याला कंबाईन ग्रुप बी असं म्हटलं जातं. आणि त्या कंबाईन ग्रुप बी ची एकूण 552 पद आलेली आहेत. चला तर मग बघूया की ह्या पदासाठी कोणती पात्रता आवश्यक असते, त्याचबरोबर वॅकन्सी कोणत्या किती प्रमाणात आलेली आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. ठीक आहे. एकूण पद जे आहेत ते 552 आहेत. त्यानंतर जो ही परीक्षा घेणार आहे आयोग ते म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला आपण MPSC असं म्हटलं जातं. फॉर्म फिलअप करण्यासाठी mpsc.gov.in या साइटवरती आपण ऑनलाइन फॉर्म भरू शकतो. ओके. त्यानंतर सर्वात बघूया आपण जी PSI, STI, ESO या पदांची कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो की सर्वात पहिले म्हणजे ESO, ओके, सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला म्हटलं जातं, ज्याला आपण ESO असं म्हणतो इंग्लिश मध्ये. ठीक आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर. ओके. आता यामध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या 6 जागा आलेल्या आहेत, फक्त 6 जागा. आता त्या 6 जागांचं डिवायडेशन कसं आहे हे शॉर्टकट मध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. अनुसूचित जाती, ओके, साठी 1 जागा आहे पाहिलं आपण तर. त्यानंतर बघा बज ड यासाठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय 2 जागा आहे. त्यानंतर शैक्षणिक मागासवर्गीय 1 जागा आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक 1 जागा आहे. टोटल अशा 6 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फक्त ESOच्या फक्त 6 जागा आलेल्या आहेत. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की जागा कमी आहेत, परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की ज्या वेळेस एखाद्या पदाची जाहिरात येते त्यानंतर परीक्षा प्रिलिम्स एक्झाम जेव्हा 14 जूनला होईल त्यानंतर सुद्धा पद वाढण्याची खूप चिन्ह आहेत, हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ESOच्या 6 जागा. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया दुसरी पोस्ट आहे सहाय्यक कर निरीक्षक. ठीक आहे. म्हणजे राज्य कर निरीक्षक. टोटल जागा ज्या आपण बघतोय तर या ठिकाणी टोटल जागा तुम्हाला दिसतील 236 जागा आहेत. टोटल 236. आता या 236 मध्ये आपण बघू शकतो की अनुसूचित जमाती 28 जागा आहेत. त्यानंतर भज ब 5 जागा आहेत. त्यानंतर भज क 2 जागा आहेत. त्यानंतर ड 1 जागा आहे. त्यानंतर OBC म्हणजे इतर मागासवर्गीय 24 जागा आहेत. त्यानंतर शैक्षणिक मागासवर्गीय 23 जागा आहेत. आर्थिक दुर्बल घटक 23 जागा आहेत. असे 106 जागा म्हणजे टोटल 130. त्यानंतर आपण खाली बघू शकतो की यामध्ये सर्वसाधारण जागा किती आहेत तर 19. महिलांसाठी किती आहे 1. खेळाडूंसाठी 1 जागा आहे. यामध्ये पाहिलं तर 3. त्यानंतर महिलांसाठी 2 जागा आहेत. इकडे सुद्धा 1 जागा महिलांसाठी 1 जागा आहे. त्यानंतर ड मध्ये 1 जागा आहे. महिलांसाठी कुठली जागा नाही. त्यानंतर 16 जागा याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. सर्वसाधारणसाठी. त्यानंतर महिलांसाठी किती जागा आहेत 1 जागा आहे. त्यानंतर खेळाडूंसाठी किती जागा आहेत 1 जागा आहे. ठीक आहे. या ठिकाणी पाहू शकतो 15 जागा आहेत सर्वसाधारण मध्ये. त्यानंतर महिलांसाठी किती जागा आहेत 7 जागा आहेत. खेळाडूंसाठी किती 1 आहे. त्यानंतर इकडे पाहू शकतो आर्थिक दुर्बल घटक त्यासाठी टोटल 15 जागा आहेत. त्यामध्ये 7 महिलांसाठी जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर 1 खेळाडूंसाठी जागा आहे. ठीक आहे. एकूण पाहिलं तर या ठिकाणी 70 आहेत. महिलांसाठी एकूण 32 आहेत आणि खेळाडूंसाठी किती जागा आहेत 4. म्हणजे असं जर आपण पाहिलं तर टोटल म्हणजे या ठिकाणी 236 जागा ज्या आहेत ते राज्य कर निरीक्षक म्हणजे ज्याला आपण STI असं म्हणतो आणि प्रत्येक कास्ट वाईज विभागणी सुद्धा दिलेली आहे की कोणत्या कास्टला किती जागा आहेत. त्या पद्धतीने आपण फॉर्म फिलअप केला पाहिजे. त्यानंतर आता तिसरं जे पद आहे ते म्हणजे पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण PSI म्हणतो. आणि PSI च्या एकूण जागा या ठिकाणी आपण बघितल्या तर PSI च्या एकूण 310 जागा आहेत. आता 310 जागेमध्ये आपण बघू शकतो की अनुसूचित
जातींसाठी 30 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 26 जागा आहेत, त्यानंतर एनटी अ साठी 13 जागा आहेत, एनटी ब साठी 9 जागा आहेत, त्यानंतर एनटी क साठी 15 जागा आहेत, ड साठी 8 जागा आहेत, ओबीसी साठी 82 जागा आहेत, इतर मागासवर्गीयांमध्ये 7 जागा आहेत, ओके, शैक्षणिक मागासवर्गीय 31 आहेत, आर्थिक दुर्बल गट 31 आहेत, 252 जागा. आता यामध्ये आपण जर पाहिलं 30 मध्ये तर सर्वसाधारणसाठी किती आहेत मुलं 19 जागा आहेत, महिलांसाठी 9 जागा आहेत, खेळाडूंसाठी 2 जागा आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर जमातीमध्ये 17 जागा आहेत, महिलांसाठी 8 जागा आहे, खेळाडूंसाठी 1 जागा आहे. त्यानंतर या ठिकाणी अ मध्ये बघितलं तर सर्वसाधारणसाठी 8 जागा आहेत, महिलांसाठी 4 जागा आहेत, खेळाडूंसाठी 1 जागा आहे. ब मध्ये गेलो आपण तर 6 जागा सर्वसाधारण जेंट्स असे आहेत, त्यामध्ये 3 जागा महिलांसाठी आहेत, म्हणजे टोटल 9. खेळाडूंसाठी कुठल्याही प्रकारची जागा एनटी ब मध्ये नाहीये. चला पुढे. आता एनटी क जर विचार केला तर एकूण जागा 15 आहेत, त्यामध्ये 9 जागा मुलांसाठी आहेत, 5 जागा महिलांसाठी आहेत, 1 जागा खेळाडूंसाठी आहे. त्याच्या पुढे आपण गेलो तर ड मध्ये एकूण जागा 8 आहेत, त्यापैकी 6 जागा मुलांसाठी आहेत, 2 जागा महिलांसाठी आहे. इथं बघू शकतो खेळाडूला कुठल्याही प्रकारची जागा नाही. त्यानंतर आपण जर गेलो 82 जागा आहेत ओबीसी साठी, त्यामध्ये मुलांसाठी 53 जागा आहेत, महिलांसाठी 25 जागा आहेत आणि 4 जागा ह्या खेळाडूंसाठी आहेत. त्यानंतर इकडे गेलो तर या ठिकाणी एकूण जागा 7 आहेत, त्यापैकी 5 जागा जेंट्स साठी मुलांसाठी, 2 महिलांसाठी, खेळाडूंसाठी कुठलीही जागा नाही. इकडे आपण बघितलं शैक्षणिक मागासवर्गीय, त्यामध्ये 20 जागा, टोटल जागा 31 आहेत, त्यापैकी 20 जागा जेंट्स साठी मुलांसाठी आहेत, 9 जागा महिलांसाठी आहेत, 2 जागा खेळाडूंसाठी आहेत. आर्थिक दुर्बल घटक मध्ये गेलो तर टोटल 31 जागा आहेत, त्यामध्ये 20 जागा जेंट्स साठी आहेत, 9 जागा महिलांसाठी आहेत, 2 जागा खेळाडूंसाठी आहेत. ठीक आहे. यामध्ये 252 पद, ठीक आहे, 163 एकूण जर आपण बघितलं तर जवळपास 310 जागा या ठिकाणी पीएसआय पदासाठी आलेल्या आहेत. आता दुसरी एक गोष्ट आहे आपण जे पुढे चर्चा करणार आहोत की एएसओ आणि एसटीआय ही जी परीक्षा आहे ही फक्त 2 टप्प्यात घेतली जाते, पूर्व आणि मुख्य परीक्षा. पीएसआय ही परीक्षा 4 टप्प्यामध्ये घेतली जाते, हे मुद्दा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ओके. प्रिलिम्स एक्झाम ही तिघांची सेमच राहील, एकत्रच होईल, मात्र मेन्स एक्झाम वेगवेगळी होते. ओके, मार्कामध्ये सेम राहते परंतु पॅटर्न थोडासा चेंज, आणि पीएसआय ला चौथा एक टप्पा असतो त्याला आपण शारीरिक चाचणी म्हणतो, त्याबाबतही आपण डिस्कशन करणार आहोत, परंतु या ठिकाणी आपल्याला जागेचं गणित. यानंतर तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन फॉर्म www.npsc.gov.in npsconline.gov.in या वेबसाईट वरती आपण 10 तारखेपासून फॉर्म फिलअप करू शकतोय. आता या ठिकाणी बघू शकतो की फॉर्म फिलअपची तारीख, ओके, म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून ऑन आहे, म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन हे 10 एप्रिल पासून ऑन झालेलं आहे, 30 एप्रिल लास्ट डेट आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला विचारलं की 10 तारखेला फॉर्म भरताना अडचण निर्माण, परंतु आयोगाने या ठिकाणी 14 म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळलं नाही की दुपारी 2 वाजता ही जाहिरात ऑन होईल चालू करण्यासाठी, सकाळी झाली नाही. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचा अर्थ कळला नाही की 14 म्हणजे दुपारी 2 वाजता फॉर्म चालू होतील. दुसरी गोष्ट आहे की 30 एप्रिलला 23:59 म्हणजे टायमिंग आहे रात्री 12 वाजता ही जी ऑनलाईन ऍप्लिकेशनची साइट आहे ती बंद होईल. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 10 एप्रिलला म्हणजे चालू झाले ऑनलाईन ऍप्लिकेशन दुपारी 2 वाजता, आणि 30 एप्रिलला रात्री 12 वाजता ऑनलाईन ऍप्लिकेशन बंद होईल, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही कार्यालयात किंवा बँकेत भरत असताल फी, तर या ठिकाणी दिलेले 2 मे पर्यंत तुम्ही ऑफलाईन फी भरू शकता. ठीक आहे, ऑफलाईन फी भरू शकता. कार्यालयात जमा करायचं असेल तर जे एमपीएससी चं कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन कॅश मध्ये पैसे भरत असाल तर 4 तारखेपर्यंत तुम्ही कार्यालयात भरू शकता, बँकेत 2 तारखेपर्यंत भरू शकता, ऑनलाईन 30 एप्रिल पर्यंत आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे 30 एप्रिलला ऑनलाईन साइट बंद होईल, मात्र ऑफलाईन म्हणजे तुम्हाला ते फॉर्म भरावं लागेल ऑनलाईनच, पण त्याची जी फी आहे, चलन आहे, पैसे आहेत ऑफलाईन, ते मात्र तुम्ही 2 तारखेला भरू शकता, साइट मात्र बंद होईल. पैसे या ठिकाणी कार्यालयात 4 तारखेला सुद्धा भरू शकता, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया
की जी काही फी आहे ती वय आहे, यानंतर फीचा फॉर्मॅट आहे वय, म्हणजे कोणता विद्यार्थी प्लेन ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला विद्यार्थी असावा असं त्याचं मत आहे. ओके, आता आपण जर बघितलं की सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे एएसओ ला मिनिमम एज किती पाहिजे, या ठिकाणी बघू शकता की मिनिमम एज हे 18 वर्ष आणि ओपन कॅन्डिडेट्स असेल तर 43 वर्ष 38 पर्यंत फॉर्म भरू शकतो आणि कास्ट मध्ये असेल तर 43. ठीक आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी बघू शकता की हे जो दोन फॉर्मॅट आहे, हा वरचा फॉर्मॅट, हा फॉर्मॅट 45 पर्यंत दिव्यांसाठी आहे. म्हणजे दोन फॉर्मॅट म्हणजेच एएसओ आणि एसटीआय यांच्यासाठी वयाचा क्रायटेरिया सेम आहे. 18, 38, 43, 43, 43, 43, 43 दिव्यांग व्यक्ती फॉर्म फिलअप करू शकतो एएसओ आणि एसटीआय चा. दिव्यांग व्यक्ती पीएसआय चा फॉर्म फिलअप करू शकत नाही. ओके, मात्र पीएसआय चं एज खाली आहे. फरक काय? इथे 18 वर्ष कंप्लीट पाहिजेत, इथे 19 वर्ष कंप्लीट पाहिजे पीएसआय साठी. दुसरी गोष्ट, ओपन कॅन्डिडेट्स असेल तर वयाच्या 31 पर्यंत, म्हणजे 18 ते 31 हा पीएसआय साठी क्रायटेरिया, इकडे 38 आहे. त्यानंतर जर कॅन्डिडेट्स कास्ट मध्ये असेल, ओबीसी, एनटी वगैरे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी 3 वर्ष वाढीव आहे, म्हणजे 34 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर जर कॅन्डिडेट्स एससी एसटी असेल तर वयाच्या 36 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतो. ओके, म्हणजे 18 ते 31, 34, त्यानंतर लास्ट एज आहे पीएसआय चं 36. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि एसटीआय एएसओ ला ओपन कॅन्डिडेट्स असेल 38 आणि लास्ट 43, दिव्यांग 45. पीएसआय ला दिव्यांग व्यक्ती फॉर्म फिलअप करू शकत नाही. ओके, यानंतर आपल्याला बघायचंय की आता जर आपण विचार केला तर एसटीआय एएसओ ला कुठल्याही प्रकारचा हाईट, छाती, उंची कुठलाही क्रायटेरिया नसतो. मात्र या ठिकाणी ज्या व्यक्तींना पीएसआय चा फॉर्म फिलअप करायचा आहे त्यासाठी मात्र उंची ही खूप मॅटर करते. ओके, म्हणून या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल, जर समजा पीएसआय चा फॉर्म भरायचा असेल तर जेंट्स कॅन्डिडेट्स असेल तर मिनिमम उंची 165 सेंटीमीटर आणि महिला असेल तर 157 सेंटीमीटर पाहिजे. त्यानंतर पुरुषांसाठी छातीचा सुद्धा क्रायटेरिया ठेवलाय, मिनिमम 79 छाती असली पाहिजे आणि फुगवल्यानंतर मिनिमम ते 79 + 5, ओके, म्हणजे 84 सेंटीमीटर छाती, ओके, छाती झाली पाहिजे फुगवल्यानंतर. हा क्रायटेरिया ठेवलेला आहे पुरुष कॅन्डिडेट साठी. महिलांसाठी फक्त उंची 157 सेंटीमीटर हे पीएसआय साठी क्रायटेरिया आहे. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं तर पूर्व परीक्षेचा पॅटर्न मी बोलता सांगितलं की ह्या तिन्ही पदासाठी पूर्व परीक्षेचा पॅटर्न सेम राहतो. म्हणजेच पूर्व परीक्षा ही 100 मार्काची होते. ओके, आणि तिघांसाठी पॅटर्न सेम आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, मॅथ, रिजनिंग आणि सायन्स असे 7 घटक असतात. प्रत्येक घटक हा 15 मार्काला विचारला जातो आणि क्वालिटी हा साधारणतः 10 मार्काला विचारला जातो. असा हा 100 मार्काचा बेसिक पॅटर्न आहे, आम्ही शिकवतो त्याप्रमाणे. ओके, म्हणजे या ठिकाणी बघितलं तर 100 मार्काची तुमची तिघांची ही परीक्षा होते. आता मी बोलता याच ठिकाणी क्लिअर केलं की तिघांची ही मुख्य परीक्षा ही 400 मार्कांची होते. ओके, त्यामध्ये 2 पेपर राहतात, GS1 आणि दुसरा पेपर असतो GS2. ओके, GS1 आणि 2. GS1 मध्ये मराठी आणि इंग्लिश ग्रामर असते. ओके, त्याचबरोबर त्या ठिकाणी रिजनिंग विचारलं जात आहे आणि GS2 मध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा सिलेबस आहे. तो पेपर सुद्धा 200 मार्काचा होतो, 400 मार्काची मेन्स होते, मात्र वेगवेगळी होते. पूर्व परीक्षा झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता 400 मार्काची तुमची तिघांची ही मेन्स होते, परंतु पॅटर्न थोडासा वेगळा राहतो. मेन्स एक्झाम वेगवेगळी होते. प्रिलिम्स मात्र एकत्रित होते. 14 जूनला सगळ्यांची प्रिलिम्स एकत्रित होईल. 100 मार्काची मेरिट वेगवेगळं लागतंय आणि मेन्स एक्झाम वेगवेगळी होते. मात्र या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती असं आहे की मी बोलता सांगितलं एसटीआय आणि एएसओ म्हणजे ही जे 2 पदाचे आहे ती पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला फक्त एक परीक्षा द्यायची की म्हणजे मुख्य, पूर्व आणि मुख्य अशी 2 टप्प्यातच ह्या दोघांची परीक्षा होते. मात्र
PSI ची एक्झाम लक्षात ठेवा 4 टप्प्यामध्ये घेतली जाते. ही खूप महत्त्वाचा पार्ट आहे. PSI ची एक्झाम पूर्व परीक्षा तिघांची सेम, मेरिट वेगळं, मुख्य परीक्षा 400 मार्क ओके वेगळी. त्यानंतर PSI ला 100 मार्काचं फिजिकल द्यावं लागते आणि त्यानंतर PSI चं 40 मार्काचं इंटरव्ह्यू सुद्धा होतंय. असं पाहिलं तर PSI ही 4 टप्प्यामध्ये एक्झाम घेतली जाते, मात्र STI आणि SO ही 2 टप्प्यामध्येच एक्झाम घेतली जाते. ओके, अशा पद्धतीने पॅटर्न आहे. यानंतर आपण जर बघितलं तर एक्झाम फी, ओके, एक्झाम फी मागासवर्गीय म्हणजे ओपन कॅन्डिडेट्स असेल तर 394 रुपये तुम्हाला फॉर्म करताना फी भरावी लागेल. जर मागासवर्गीय कॅन्डिडेट असेल तर 294 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल. ओके, त्यानंतर आपण सगळी ही माहिती बघितलेली आहे. आता याच परीक्षा कशा द्याव्यात, त्याची परीक्षा म्हणजे अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तक वाचावीत, नोट्स, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण येत्या शनिवारी 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजता ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला ओके गणेश टावर आहे त्या ठिकाणी 9व्या माळ्यावरती फ्री सेमिनार ठेवलेला आहे. त्याचबरोबर संडेला म्हणजे 19 तारखेला सकाळी 11 वाजता कल्याणला आपल्या अकॅडमी मध्ये आणि तिकडे आपली अकॅडमी आहे, असे 2 ठिकाणी सेमिनार ठेवलेला आहे. त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा त्या ठिकाणी. नंतर लगेचच आपण विदिन 4 ते 5 दिवसामध्ये या कंबाईनची फास्ट ट्रॅक बॅच रन करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला दररोज 2 तास लेक्चर आणि पुस्तकं, नोट्स आणि सगळ्या काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज अगदी पुण्याप्रमाणे मार्गदर्शन तुम्हाला दिले जाईल. याचा सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. थांबूया नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा.